नॅशनल मोबिलिटी कार्ड किंवा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असं म्हटलं जातं. आता NCMC कार्ड या संदर्भात बऱ्याच जणांचा बराच गोंधळ आहे. म्हणजे त्यांना बरेच प्रश्न आहेत की NCMC कार्ड आम्ही काढलं, परंतु प्रवास करताना याचे नियम काय आहेत, किंवा NCMC कार्डसाठी रिचार्ज कसा करायचा, सोपी पद्धत आहे का, आम्हाला ॲपवरून रिचार्ज करता येत नाही तर एखादी सोपी पद्धत असली तर सांगा. तर ती सोपी पद्धत सुद्धा सांगणार आहे, किंवा NCMC कार्डचे व्हॅलिडिटी नेमकी काय आहे, किंवा आम्ही NCMC कार्डमध्ये पैसे तर टाकलेले आहेत, म्हणजे जर रिचार्ज केलेलं आहे परंतु आम्हाला लगेच आता प्रवासच करायचा नाही तर त्याचा उपयोग काय, आणि जर आम्ही आता प्रवास केला नाही तर आमचे ते पैसे वाया जाणार का, किंवा त्याची व्हॅलिडिटी संपणार का, असे एक ना अनेक गोंधळात टाकणारे बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहेत. म्हणून आजचा व्हिडिओ NCMC कार्ड ज्यांनी काढला आहे किंवा ज्यांना काढायचं आहे त्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि गव्हर्नमेंटच्या येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे येणारा प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, NCMC कार्ड ज्याला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असं म्हटलं जातं. आता NCMC कार्ड हे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कोणासाठी तर NCMC कार्ड हे जे ST बसने प्रवास करतात त्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचं कार्ड असणार आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या संदर्भात बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहेत. बऱ्याच जणांनी कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत. ते सर्व प्रश्न आपण आता पाहूयात. बघा, NCMC जे कार्ड आहे त्याबद्दलचा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता की प्रवासाचे नियम काय आहेत, म्हणजे प्रवास करताना नेमके नियम काय आहेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे बघा, दुसरा वैधता किंवा सुरक्षितता संदर्भातील, म्हणजे काय तर कार्डची व्हॅलिडिटी या संदर्भातील दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तिसरा प्रश्न होता तो म्हणजे कार्डचा रिचार्ज करण्याची पद्धत, म्हणजे ॲप तर आहेच परंतु सोपी एखादी पद्धत असेल तर ती सांगा, असा एक प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला होता. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे प्रवासाचे नियम काय आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे NCMC कार्ड आहे, तुम्ही प्रवासी करत असाल परंतु त्याचे नियम काय आहेत हे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नाही. तर बघा, प्रवासाला निघताना जर तुम्हाला सवलत हवी असेल, बघा, प्रवासाला निघताना तुम्ही एक महिला असाल किंवा तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असाल, अपंग व्यक्ती असाल, आजारी व्यक्ती असाल तर यांसाठी तुम्हाला माहीत आहे ST बसमध्ये सवलत आहे. आणि जर तुम्ही NCMC कार्ड काढले परंतु तुम्ही प्रवासाला चाललाय आणि तुमच्याकडे NCMC कार्ड नाही तर तुम्हाला 0% सुद्धा ही जी सवलत आहे ती सवलत मिळणार नाही. तुम्हाला NCMC कार्ड ओरिजिनल सोबत घेऊन जावं लागणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुमचं जे तुम्ही बाहेर गेला एखाद्या कामानिमित्त आणि तुम्हाला तिथे डॉक्युमेंट हवं असेल, एखादा समजा आधार कार्ड हवं असेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी आधार कार्ड मोबाईलमध्ये फोटो दाखवू शकता, कारण फक्त तिथं तुम्हाला आधार कार्डचा नंबर महत्त्वाचा असतो. त्यानंतर झेरॉक्स असेल तर एखादी देऊ शकता किंवा PDF डायरेक्ट तुम्ही आधार ॲपवरून डाउनलोड करू शकता. परंतु इथं असं नाही, तुम्हाला ओरिजिनल कार्ड तुमच्याकडे असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ओरिजिनल कार्ड जे असतं, तुम्ही जेव्हा बसमध्ये चढता, जेव्हा तुमच्याकडे कंडक्टर येतो तिकीट मागण्यासाठी, तेव्हा तुम्हाला ते कार्ड द्यायचं आहे. ते कार्ड हे त्यांच्या मशीनमध्ये टॅप केलं जातं आणि त्यानंतरच तुमची त्या मशीनमधून एक प्रिंट, छोटी म्हणजे चिठ्ठी टाईप एक प्रिंट बाहेर येते. तुम्हाला माहीत आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही, जसं पहिलं तिकीट होतं त्याप्रमाणेच येते. त्यावरती तुमच्या कार्डमध्ये किती रिचार्ज शिल्लक राहिलेला आहे, तुम्ही आता प्रवास करत आहात, कुठून कुठपर्यंत प्रवास करत आहात, त्याची तिकीट किती आहे, सवलतीनुसार ती तिकीट सुद्धा त्यावरती प्रिंट करून येते. त्यामुळे तुम्हाला बाहेर जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ST बसच्या सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ओरिजिनल NCMC कार्ड असणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा नियम आहे प्रवास करतानाचा. त्यानंतर दुसरा आहे म्हणजे दुसरा प्रश्न महत्त्वाचा वारंवार विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे कार्ड रिचार्ज संदर्भात. आता तुम्हाला माहित आहे, कार्ड रिचार्ज करण्यासाठी शासनाने एक ॲप सुद्धा दिलेला आहे, परंतु हा ॲप बऱ्याच लोकांना वापरता येत नाही. आता बऱ्याच म्हटलं तर जे गावाकडे वगैरे लोक राहतात आणि जास्त वापर करणारे गावाकडचेच लोक असतात, STचा जास्त वापर करणारे.
त्यामुळे यांना रिचार्ज ते जे कार्ड आहे ते करता येत नाही. आता त्यांनी मोठ्यांची मदत घेऊन केलं, म्हणजे घरातले जे सुशिक्षित व्यक्ती आहेत, शिकलेली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही जर रिचार्ज ॲपवरून करून घेतला तर 1 मिनिटात रिचार्ज करता येणार आहे. परंतु सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला कोणीही रिचार्ज करून देत नसेल, तुम्हाला स्वतःही रिचार्ज करता येत नसेल, तर तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्ही जिकडं प्रवासाला चालला आहे तिकडं तुम्ही जायचं आहे. बिनधास्त तुम्ही ST बसमध्ये चढायचं आहे. ST बसमध्ये चढल्यावरती तुम्ही कंडक्टर जेव्हा तुमच्याजवळ येणार आहे पैसे म्हणजे तिकीट मागण्यासाठी, तेव्हा तुम्ही एक साधी सोपी गोष्ट करायची आहे. कंडक्टरला ती ऑथॉरिटी दिलेली आहे. तुम्ही कंडक्टरकडं तुमचं जे NCMC कार्ड आहे ते द्यायचं आहे. जे कार्ड एम्प्टी आहे म्हणजे त्याच्यामध्ये रिचार्ज नाही, हे कार्ड द्यायचं आहे. ते कार्ड दिल्यानंतर ते तो कंडक्टरला त्या सांगायचं आहे. पण त्यावेळी तुमच्या खिशात कॅश असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या खिशात पैसे असणं गरजेचं आहे. ते पैसे आणि ते कार्ड तुम्ही कंडक्टरला द्यायचं आहे. तुम्हाला जेवढा काही रिचार्ज करायचा आहे तो रिचार्ज तुम्ही कंडक्टरकडून 1 मिनिटात करून घेऊ शकता. ही सर्वात सोपी पद्धत आहे, कारण तुम्ही एखाद्या प्रवासाला चालला आहात तर तुमचा तिथे वेळही वाचणार आहे. प्रवासात जाताना तुम्हाला दुसरं कोणतंही काम नसतं तर तुम्ही ते काम करू शकता. आणि ते मेन म्हणजे विश्वासाचं ठिकाण, कंडक्टर STचा असतो तो विश्वासाचं ठिकाण म्हणजे तुम्हाला. आणि तरीही तुम्ही म्हणाल आमचा कंडक्टर विश्वास नाही, परंतु तुमचा विश्वास त्या मशीनवर असायला हवा. तुमचं कार्ड जेव्हा त्या मशीनमध्ये टॅप केलं जाईल, तुमचा रिचार्ज भरला जाईल, तेव्हा त्यातून एक प्रिंट येणार आहे. तुमच्या कार्डमध्ये किती बॅलन्स म्हणजेच रिचार्ज केलेला आहे आणि आता तुम्हाला किती तिकीट काढलेले आहे, ती तिकीट काढल्यानंतरचा राहिलेला बॅलन्स किती आहे, सर्व तुमचं डिजिटल पद्धतीनं एक चिठ्ठी प्रिंट ही येणार आहे. त्यामुळे सर्वात सोपी रिचार्ज करण्याची पद्धत आहे ती म्हणजे कंडक्टरकडून तुम्ही रिचार्ज हे करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये सर्वात कमी रिचार्ज आणि सर्वात जास्त रिचार्ज किती असू शकतो. आता सर्वात कमी रिचार्ज हा 50 रुपयांचा आहे. 50 रुपयांपर्यंत तुम्ही 50 रुपयाच्या आतमध्ये नाही तर 50 रुपयांपासून वरती कितीही रुपये तुम्ही रिचार्ज करू शकता. जास्तीत जास्त आतापर्यंत बऱ्याच जणांनी केल्याप्रमाणे 3000 रुपये तुम्ही रिचार्ज करू शकता. परंतु यापेक्षाही जास्त केलं तर नो प्रॉब्लेम, तुम्ही कितीही रिचार्ज त्यावरती करून तुमचं कार्ड हे ठेवू शकता. परंतु आता बऱ्याच जणांचा हाही प्रश्न आहे की जर आम्ही रिचार्ज केला आणि आम्हाला असा योगायोग आला की आम्हाला आता गाडीतून प्रवास करायचा, आम्हाला STनं प्रवास करायचा नाही, तर आमचा जो ती NCMC कार्ड आहे ते पुन्हा आमचे पैसे व्हॅलिडिटी संपणार का, मग ते पैसे आमचे वाया जाणार का, तर अजिबात नाही. त्याची व्हॅलिडिटी आहे, कार्डची व्हॅलिडिटी आहे 5 वर्ष. तुम्ही समजा आत्ता रिचार्ज मारला तर तुम्ही पुढे 5 वर्ष त्या पैशाचा कधीही वापर तुमच्या तिकिटीसाठी आणि सवलतीसाठी करू शकता. त्यामुळे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही, व्हॅलिडिटी तुमची संपणार नाही आणि 5 वर्षात माणूस प्रवास हा करू शकतो. त्यामुळे STनं प्रवास हा करूच शकतो. त्यामुळे तुम्ही रिचार्ज जरी मारला तर तुमचा रिचार्ज हा महिना 2 महिन्यामध्ये संपणार नाही. तुम्ही जसा प्रवास कराल तसाच संपणार आहे. 5 वर्षाची यासाठी व्हॅलिडिटी आहे. अतिशय महत्त्वाचा हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न होता. तुम्हाला आता मी सांगितलेले आहे कार्डची व्हॅलिडिटी किती आहे. आणि त्यानंतर 5 वर्षानंतर काय, तर 5 वर्षानंतर पुन्हा तुम्ही ते कार्ड ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा तसंच पुढे NCMC कार्ड हे चालू राहणार आहे. तर अतिशय महत्त्वाचे हे काही प्रश्न होते. सर्वांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. तुमचे आणखी काही प्रश्न असतील NCMC कार्ड संदर्भात किंवा गव्हर्नमेंटच्या एखाद्या योजनेसंदर्भात तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला त्याचं उत्तर हे दिलं जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.